नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद। बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 153 भीमवाडा सांताक्रूज पश्चिम या ठिकाणी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते, बौद्धजन पंचायत समितीचे विश्वस्त, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई प्रदेशचे सरचिटणीस, कोकणचे सुपुत्र भाई विवेक गोविंदराव पवार यांनी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 153 ला भीमवाडा सांताक्रूज येथे भेट देऊन तेथील पदाधिकारी, सभासद आणि जनतेशी संवाद साधला। त्याबद्दलची ही बातमी आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी पाठवली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। बातमी सविस्तर। ज्येष्ठ रिपब्लिकन नेते, कोकणचे सुपुत्र, बौद्धजन पंचायत समितीचे विश्वस्त आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई प्रदेशचे सरचिटणीस भाई विवेक गोविंदराव पवार यांनी भीमवाडा सांताक्रूज पश्चिम येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 153 ला भेट दिली। येथील शाखा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आणि स्थानिक जनतेला त्यांनी आगामी जनगणनेमध्ये आपण काय आणि कसा उल्लेख करावा त्याबद्दलचं मार्गदर्शन केलं। भाई विवेक गोविंदराव पवार यांनी धर्माच्या रकान्यामध्ये बौद्ध लिहा आणि जातीच्या रकान्यामध्ये पूर्वाश्रमीची जात लिहा, अशा प्रकारचं उपस्थितांना आवाहन केलं। बौद्ध धम्म मानवतेचा धम्म आहे। बाबासाहेबांनी हा धम्म आपल्याला दिलेला आहे। त्याचबरोबर बाबासाहेबांनी आपल्याला जे आरक्षण दिलेलं आहे ते जसंच्या तसं टिकवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। ही जबाबदारी ओळखून जातीच्या रकान्यात पूर्वाश्रमीची जात आणि धर्माच्या रकान्यात बौद्ध याचा जनगणनेमध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा, असे आवाहन ह्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि स्थानिक जनतेला भाई विवेक गोविंदराव पवार यांनी केले आहे। ते म्हणाले, धर्म बौद्ध, प्रवर्ग अनुसूचित जाती, जात पूर्वाश्रमीची जात लिहा, अवगत भाषा मराठी आणि पाली लिहा, आपली ओळख, आपला हक्क जपून ठेवा, अशा प्रकारचं आवाहन भाई विवेक गोविंदराव पवार यांनी केलं आहे। सांताक्रूज येथे झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीचा हा वृत्तांत आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी पाठवला आहे। रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशचे सरचिटणीस, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते आणि कोकणचे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बौद्धजन पंचायत समितीचे विश्वस्त भाई विवेक गोविंदराव पवार मार्गदर्शन करताना नेमकं काय म्हणाले ते महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या या पुढील भागात आपण पाहू। मी आज भगवान गौतम बुद्ध विहार भीमवाडा सांताक्रूज पश्चिम येथे बहुजन पंचायत समिती शाखा 153 भीमवाडा या पदाधिकाऱ्यांच्या सोबत, त्याचप्रमाणे स्थानिक महिला मंडळाच्या सोबत भारतीय जनगणनेच्या बाबतीमध्ये विचारविनिमय करण्यासाठी आलेलो आहे। वास्तविक पाहता बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिताना सेन्ससला अतिशय महत्त्व दिलेलं आहे। का दिलं आहे? या देशामध्ये एकूण लोकसंख्या किती आहे, या लोकसंख्येमध्ये बौद्ध किती आहेत, या लोकसंख्येमध्ये हिंदू किती आहेत, ख्रिश्चन किती आहेत, मुस्लिम किती आहेत, जैन किती आहेत, त्याचप्रमाणे शीख किती आहेत आणि ह्या धर्माबरोबरच त्यांच्या पोटजाती किती आहेत हे सांगताना या देशामध्ये जे काही 57 शेड्यूल कास्टच्या पोटजाती आहेत त्यांना जे रिझर्वेशन दिलं जातं किंवा जवळजवळ 4,000 ओबीसी लोकांना रिझर्वेशन दिलं जातं, तर हे रिझर्वेशन कुठल्या प्रकारे द्यायचं हे त्याच्यावर ठरलं जाणार आहे।
म्हणूनच या जनगणनेमध्ये अतिशय महत्त्व ठरणार आहे ते यासाठी, कारण बहुसंख्य लोक हे जात हिंदू महार असं लावतात किंवा हिंदू बौद्ध ही जातच नाही. भारतीय संविधानामध्ये ज्या काही धर्म जे समाविष्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, जैन, त्याच्यानंतर शीख, बौद्ध अशा प्रकारचे महत्त्वाचे, अँग्लो इंडियन अशा प्रकारचे महत्त्वाचे धर्म हे समाविष्ट झालेले आहेत. आणि त्याचबरोबर हिंदूमधल्या ज्या काही पोट जाती आहेत त्याच्यामध्ये सुमारे 57 मागासवर्गीय जाती त्यांनी समाविष्ट केल्या आहेत. आणि त्याच्यामधली जी मागासवर्गीय जात आहे ती आहे हिंदू महार. परंतु ज्यावेळेस सेन्सस आपल्याकडे येतील, सेन्सस ऑफिसर आपल्याकडे येतील, तेव्हा जर आपल्याला विचारलं तुमचा धर्म काय आहे, तर बौद्ध धर्म आहे. मग तुमची जात काय आहे, तर शेड्यूल कास्ट, मागासवर्गीय. मग मागासवर्गीय कोणती, तर महार असा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. कारण काय, सध्याच्या सरकार हे जरी आपलं सरकार असलं तरी पण आपल्याला काही गोष्टीमध्ये आपल्याला पाळणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म दिला आहे, मानवतेचा धर्म दिला आहे, माणसासारखं जगण्याचा अधिकार दिला आहे. परंतु आज आपल्याला आर्थिक सोच नसल्यामुळं बाबासाहेबांनी एवढं मोठं आपल्याला रिझर्वेशन दिलेलं आहे, त्यामध्ये राजकीय असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, ते बाबासाहेबांनी जे काही रिझर्वेशन दिलेले ते जसाचं तसं राहणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच ह्यासाठी आपल्याला डोळे उघडे ठेवून हे जे काही आता हे होणार आहे त्या बाबतीमध्ये आपल्याला प्रामुख्याने आपला धर्म बौद्ध आणि जात महार हे प्रामुख्याने सांगायचं आहे. हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे. नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.